22 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यामध्ये 4 महिलांचा तेंदूपत्ते गोळा करायला गेलेले असताना बिबट्यांनी त्यांचा भयंकर असा त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत दुःखदायक आणि गेल्या वर्षामध्ये असे 25 मृत्यू बिबट्यामुळे आणि वाघांच्या सगळ्या हल्ल्यामध्ये चंद्रपूरमध्ये झालेले आहेत। खरं तर वनसंरक्षकांनी अनेक वेळेला लोकांना सांगून सुद्धा एका बाजूनी वनसंरक्षक सांगतात की जाऊ नका, परंतु दुसरीकडे ते टेंडर्स देतात की एवढ्या महिन्याभरामध्ये तेंदूपत्ता काढायचा आणि मग ते कंत्राटदार शेवटी कुणाला बोलावतात तर ते तिथल्या मजुरांना बोलावतात आणि या मजुरांना बोलवल्यावरती त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था पुरेशी नसते, कारण दाट जंगलामध्ये त्यांना जावं लागतं आणि वाघांचा हाकारा करून सुद्धा रोजगाराच्या आशेपोटी हे मजूर तिथे असे भक्ष झालेले आपल्याला दिसत आहेत। आणि म्हणून 21 साली एक राज्य सरकारने कमिटी केली होती, मानव आणि प्राणी संघर्षाच्या संदर्भातले मुद्दे त्याच्यात घेतलेले होते असं कळतं। त्याचा अहवाल काय आहे हे बघणं जसं गरजेचं आहे, त्याचबरोबर या कुटुंबांना फक्त सानुग्रह अनुदान पुरेसं नाही आहे, त्यांची अपेक्षा आहे की त्यांच्या कुटुंबातल्या एकेका युवकाला नोकरी लागावी। त्याचबरोबर एक कुटुंब असं आहे की त्या दोघीच बहिणी आहेत आणि त्यांची आई दगावलेली आहे। अशा वेळेला या मुलींचं पालकत्व घेणं पण खूप आवश्यक आहे। या पार्श्वभूमीवरती माझी वनमंत्र्यांकडून गणेश नाईक यांच्याकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी या संदर्भामध्ये चंद्रपूरमध्ये लक्ष घालावं, तसंच रोजगार हमी योजनेची कामं या भागात उपलब्ध करून दिली तर एक पर्याय देखील मजुरांना सापडेल आणि ग्रामसभांच्या मार्फत तेंदूपत्त्याचं निर्मिती आणि त्याचं संरक्षण जर का झालं तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काही आपल्याला पावलं उचलता येतील। या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच तिथले पालकमंत्री या सगळ्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे आणि पीडित कुटुंबांशी सुद्धा बोलून मी त्यांना धीर दिलेला आहे।